खेळण्याचे सुख सर्वांना जवळ बोलवलं. येले येले वरद वाकड्या टाकू घोंगड्या सोळ गाठोड्या शिवरीच्या आणि भगवान परमात्म्याने सर्वांची न्यारी एकत्र केली. ग्यारे भोकरे भाकरी ते भाताची शिदोरी ताक असे साधा तयार मुळा घेऊन करी साध्य धन्य धन्य मृत्यू म्हणते भाग्याचा कैसा देवादिकांना दुर्लभ काला. मागची अनेक वर्ष आपल्या उपनगरीमध्ये संत साहित्याच्या कृपेने गुरुदेवांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हाला प्राप्त होतोय. ज्या संत साहित्याने कालाची आपल्याला साक्षीदार ठरवलं त्यांचं एकदा सर्वांनीच ज्ञानोबाराया माझा तुको बाराया ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदि शक्ति मुक्ता की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. या संत साहित्याच्या कृपेने मंडळी सगळं तुम्हाला आम्हाला प्राप्त होतंय. भगवान परमात्मा रोज रानावनात जायची, तिथं शांत बसले का अगासुर मारला, वसासुर मारला, 12 गाव अग्नी गेला, कालिया महासर्पाला शासन केलं. कालिया मर्दन नावाची लीला घडली. दीड घटिका पाण्यात बुडून कालिया सर्पाला शासन केलं कि देखो कालिया के फन पर नाचत कन्हैया सारी सृष्टी को नचैया. कालिया महासर्पाला यमुनेच्या डोहातून पार चेंडू फडीचं निमित्त करून देवानं पळवून लावलं. एके दिवशी
नंदबाबांनी यज्ञाची तयारी चालवली. भगवंताने विचारलं, बाबा कोणाच्या नावाने यज्ञ करताय? इंद्रदेवाच्या. बाबा इतक्या वर्षापासून त्याच्या नावाने यज्ञ करताय, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं का? म्हटले नाही. पण जो अभिमानी आहे त्याच्या नावाने यज्ञ कशाला करतात? बाबा खऱ्या अर्थानं पूजा करायची तर गोवर्धनाची करा. आपल्या गायी वर्षभर गोवर्धनाच्या पायथ्याशी चलतात. नंदबाबांनी मान्य केलं, गोकुळवासियांनी मान्य केलं. मग सर्वांनी बैलगाडीमध्ये साहित्य घेतलं, पंचपक्वान्न घेतले, गोवर्धनाजवळ आले. दिवाळीच्या दिवशी देवान तप केलं, गोवर्धननाथाची पूजा केली. स्नान घालायचं म्हणून मानसगंगा प्रगट केली. या मानसगंगेचं कौतुक सांगताना डोंगरोजी बाबांनी तापी नदीचं नाव घेतलं आहे आपल्या जिल्ह्यातलं, की बाबा पवित्र आहे तापी मैया. तिथं मानसगंगा प्रगट केली, स्नान घातलं, दह्याचा तिलक केला, मोत्यांनी पूजा केली, पक्वान्न दिले. सर्वांना आनंद झाला. ज्यावेळेला गिरी गोवर्धननाथांनी ते पक्वान्न भक्षण केलं, नंतर सर्वांच्या पंक्ती बसल्या. त्या ठिकाणी आनंदाची लहरी प्रगट झाली होती. अन्नदान झालं आणि सांजेच्या वेळेला अचानक जोरात वादळ सुटलं. इंद्रदेवाला नारदजींनी सांगितलं होतं, त्या नंदाच्या पोरानं तुमचा अपमान केलाय, तुमच्या नावाने यज्ञ होऊ दिला नाही. पण ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट झाला. सर्व ब्रजवासी भयभीत झाले की या छोट्या लेकराचं ऐकलं नंदा, म्हणून मी दुःख झालंय. भगवंत म्हटले, भीती बाळगू नका. ज्या गिरी गोवर्धननाथाची आपण पूजा केली तेच आपलं संरक्षण करतील. आणि गिरी गोवर्धननाथाला विनंती केली भगवंतानं, आणि गिरी गोवर्धननाथ फुलाप्रमाणे हलके झाले. आणि देवाने 7 दिवस करंगडीवरती त्यांना उचललं. 21 किलोमीटरचा प्रवास आहे, छोटीशी जागा नव्हती ना. आणि त्या पर्वताच्या खाली सर्व ब्रजवासी, कुणालाही पाणी लागत नव्हतं. आता आंघोळ करायची म्हटली 7 दिवसात तर पाणी उपलब्ध होतं, अन्नधान्य सोबत होतं. काही प्रात्यविधी असेल, 21 किलोमीटरचा संचार आहे गड, सगळं उपलब्ध होतं. ब्रजवासियांचं गायींचं संरक्षण केलं. 7 दिवसानंतर 12 मेघ दमले आणि शेवटी भगवंताला शरण आले. इंद्रदेव शरण आला, दुधाने देवाला अभिषेक घातला, सुरभी नावाचं कुंड निर्माण झालं. इंद्रदेवाने दिवस सोडला की मी माझ्या मायेनं स्वतंत्र सृष्टी निर्माण करू शकतो. असं वर्षभर गायी चोरून नेलेल्या ब्रह्मदेवाला भगवंतानं सिद्ध करून दाखवलं. 1 वर्षभर गायी वासराची रूप भगवंतानंच घेतली होती. एक ब्रह्मदेवाचा अहंभाव नष्ट केला होता. आता आजच्या दिवशी इंद्रदेवाचा अहंभाव नष्ट झाला. गिरी गोवर्धन जागेवरती टेकवला. देवाचं एक नाव पण गिरीधारी, त्याला ग्रामीण भाषेत म्हटलं गिरधर. कि बंसरी बजाए गिरधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी, तोरी बंसरी लागे मोको प्यारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी. ही गिरी गोवर्धन उचलणाऱ्या देवा आमचंही संरक्षण कर. त्या ठिकाणी गोवर्धन लीला झाली. मग सर्वांना संभ्रम निर्माण झाला. एक छोटंसं बाळ एवढा मोठा पर्वत 7 दिवस कसं उचलू शकतं? गोपिकांची प्रीती वाढली परमात्म्याविषयी की हा नक्की ईश्वरी अंश आहे. एके दिवशी गोपिकांनी परमात्म्याला अडवलं की प्रभू आमची इच्छा आहे, तुम्ही आम्हाला वेळ द्यावा, आमच्याशी बोलावं. तुम्ही दररोज रानावनात जाताय. भगवंत म्हटले काय करायचं ना, मी तुमच्यासोबत खेळत होतो, बागडत होतो, तुमच्या घरी येत होतो, तेव्हा तुम्ही आईला गारणं सांगितलं. आता आई घरी थांबू देत नाही. एखादा दिवस तर द्या प्रभू. भगवंत म्हटले मला भेटायचं असेल ना, माझ्याशी वार्तालाप करायचा आहे ना, संवाद साधायचा आहे ना, ज्ञानार्जन करायचं आहे ना, शरद पौर्णिमेच्या रात्री 12 नंतर तुम्हाला यावं लागेल. जमेल का? शरद पौर्णिमा. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. गोपिकांनी मान्य केलं. आतुरतेने त्या शरद पौर्णिमेची वाट बघू लागल्या. आणि मंडळी शरद पौर्णिमेची रात्र उगवली. रात्री 12 नंतर एका अंगानं भगवंत एका स्वरूपानं आई जवळ आहे, दुसऱ्या स्वरूपानं ब्रजभूमीत गेले. आणि त्या ब्रजभूमीमध्ये मधुर असा मुरलीचा नाद प्रगट केला. तो अकल्पित ध्वनी गोपिकांच्या कानावरती पडला. वृंदावनी माया वेणू कवनाचा वाजे, आणि पाहताची मज भासती
यादव राजा एकीनं दुसरीनं तिसरीला पूर्ण गोपिकांनी एकमेकाला जागवलं. झोपल्यात काय? आज शरद पौर्णिमा आहे. लालाने सांगितलंय की तुम्ही ब्रजभूमीत या, आपल्याला जायचंय, देवाच्या भेटीला जायचंय. साधू शृंगार त्यांनी केला. होटाला लावायची लाली, डोळ्यात भरली, डोळ्याचं काजळ होटाला लावलं. होठ पे काजल आंखों में लाली, होठ पे काजल आंखों में लाली, हलद से मलावट भरने चली, हलद से मलावट भरने चली, हलद से मलावट भरने चली रे मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी रे, शामपिया की बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी रे, शामपिया की बनी, पाँव में कंगन हाथ में पैंजन, पाँव में कंगन हाथ में पैंजन, नाक में बुगड़ियाँ लगाने चली, नाक में बुगड़ियाँ लगाने चली, मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी। मीरा कहे प्रभु गिरधर नागर, मीरा कहे प्रभु गिरधर नागर, हर चरणों में ध्यान लगी, हर चरणों में ध्यान लगी, मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी, शामपिया की बनीर मैं तो दीवानी बनी। त्यावेळेला गोपिकांनी बेढिंडी असं सुंदर केलाय, एकमेकीला जागवलाय आणि लगबगीने निघाल्या. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, आणि नंदाचा बाळ याने केला नवलाऊ. त्या सर्व गोपिकांनी ब्रजभूमी गाठली मायबाप. त्या ब्रजभूमीमध्ये दोन गोपिकांच्या मध्ये एक कृष्ण, आणि निष्कामाचं चिंतन करता करता त्या निष्काम होण्यासाठी आलेल्या निष्काम निराळा गोपी लावी येल्या चळा हा जो युक्तिवाद आहे. परब्रह्म निष्काम तो हा गौरी या घरी. रासक्रीडेमध्ये देव आणि भक्ताचा एक पवित्र नाता आहे गड्यांनो, आणि ती रासक्रीडा ब्रजभूमीमध्ये रचली जाते. रासक्रीडेची कथा आहे ना, भागवताचा पंचप्राण आहे. जमलं तर 2 मिनिटं पाऊली केला सर्वांनी. महाराज प्रगट करतील. चला चला बाई चला, चला चला बाई चला, चला चला बाई चला, हरी बोल, चला बाई चला, चला 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 चला, चला 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 चला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवलावो, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला लवलावो.
गिरिराज भक्त प्रतिपालक द्वारकाधीश भगवान की जय जय श्री राधे गेले झोपलेले आहेत अर्ध्यात आईचा प्रवेश केला सकाळी आई लवकर उठली पूर्णाचा नैवेद्य तयार केला देवाला जागवलं जागो बंसीवाले ललना मोरे प्यारे रजनी की भीति भोर खुले है दुआरे जागो बंसीवाले ललना मोरे प्यारे जागो बंसीवाले ललना मोरे मोरे म्हणजे माझ्या तिलाला बासरी वाजवणाऱ्या देवाचा मंगल स्नान झालं आणि गोकुळात वार्ता पसरली की बलराम कृष्ण जात आहेत गोपिका धावत आल्या बालगोपाला आली लाला नको जाऊस गोकुळ उजाळ होईल तुझ्या व्यतिरिक्त काही गोपिका तर म्हटलं लाला आमच्या घरी आहे माठ फोडायचे फोड शिंके तोडायचे तोड पण नको जाऊस दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आना दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आना वासरव सोड गाढव बाण गाई सोड बैल बाण काय खोळ्या करायचा कर पण नको जाऊस राधामाता बेशुद्ध पडली भगवंत जवळ गेले काना सांगले राधे आजपर्यंत तुमच्या सोबत नाचत होतो जगाला नाचवण्यासाठी होतो आणि विसरू नकोस आपला अवतार लिहिण्यासाठी व्यवहारामध्ये गुंतण्यासाठी नाही माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असणारी बासरी मी तुला देतोय जेव्हा जेव्हा वाजवशील ना तेव्हा तुझ्या सन्मुख प्रगट होईल मान्य केलं बासरी दिली सर्वांनी भगवंताचं पूजन केलं बलराम कृष्ण परमात्मा बलराम दादा काही मुख्य गोपबालक नंद बाबासह निघाले जाताना यमुना महाराणीमध्ये अक्रूजींनी स्नान केलं त्यांनी बुडी मारली की त्यांना शेषनाग नारायण दिसायचे वरती आले की बलराम आणि कृष्ण दिसायचे बाहेर निघाले मथुरेपर्यंत त्यांना नेलं त्यांनी मथुरेच्या बाहेर भगवंतानं रथ थांबवायला सांगितला एक बगीचा एक कंसानं निर्माण केलेला त्या बागेत थांबले सांगितलं आम्ही रात्रभर इथंच थांबू सकाळी आम्ही तिथं नगरीत येऊ मान्य केलं कंसाला आनंद झाला की बाबा नगरीच्या बाहेर का होईना येऊन पोहोचले सकाळी सभेत बोलवायचं आजची रात्र त्यांना जगू द्यायचं सकाळी मारायचं संध्याकाळला बलराम कृष्ण परमात्मा आणि नंदगोप ते बाबांसोबत आलेले बालगोपाल त्यांना घेऊन मथुरा फिरायला निघालं शहर बघायचंय जसं उपनगरी गावातून आपण रथ बघायला जळगावाला जातो तशी मथुरा बघायची 3 ठिकाणी वाकडी असलेली बाई दिसली शरीर 3 ठिकाणी वाकडं होतं तिचं नाव आहे कुब्जा तिच्या देवावर भगवंतानं तिच्या पायावरती पाय ठेवले तिचे हात पकडले तिला वरती ओढलं तिने देवाला चंदन लावलं चंदन आणि वंदन माणसाला नम्र बनवलं त्यानंतर एक परीट चालला होता त्याच्याकडे कपडे होते राजवाड्यातले भगवान कृष्ण त्याला म्हटले यातले थोडी कपडे वस्त्र माझ्या मित्रांना दे तेही बरे दिसतील तेव्हा तो परीट म्हटला तुझ्या बापान तरी असे वस्त्र बघितले का अरे हे राजवाड्यातले कपडे तुम्ही गाई चरणार आहे देवाला क्रोध निर्माण झाला बलराम दादाला जवळ घेतलं आणि एका मुष्टीघातात त्यांनी तो परीट मारला तो परीट तोच आहे ज्याने राम अवतारामध्ये सीता मातेची निंदा केली त्याला मारलं मथुरेत दुसऱ्या दिवशी राजसभेत निघाले तर कंसाने काय केलं होतं रात्रभर एका हत्तीला अंकुश टोचायला लावले होते त्याला मदिरा पाजली होती हत्तीला पाणी पाजायच्या जागेवर मदिरा पान केलं होतं तो हत्ती चिल्लेला होता जेव्हा बलराम कृष्ण सभेकडे निघाले तो कोल्हापीर नावाचा हत्ती सोडला देवाच्या अंगावर देवांताची सोंड पकडली माथ्यावर उडी घेतली आणि त्याला संपवलं त्याचा दात तोडला तोच दात त्या हत्तीच्या उदरात घातला रक्ताची धार चिरकांडी उडाली हत्ती चित्कारला तो खाली कोसळला आणि देवाला रक्ताचा अभिषेक घडला तो दात खांद्यावरती घेऊन परमात्मा पुढे निघाले चानर मुष्टिक नावाचे मल्ल आले त्यांचाही भगवंताने वध केला बलराम दादांनी मिळून आणि पुढे कंस मामापर्यंत गेले ललित नारळ फोडायचे कोणाला तरी पाठवा एक जण या कंस मामापर्यंत गेले
कंस मामाचे केस पकडले, सिंहासनावरतून खाली ओढले. एका मुष्टीत फोडायचं हं? फोडा नाही तर मामा मीच देवकीचा 8वा पुत्र आहे, तुमचा कर्दन काळ म्हणून एक मुष्टीघात केला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला जय देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला 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 रे प्यारे नंदलाला गोपाला 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 रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला गोपाल कृष्ण भगवान की. कंस मामाचा वध झाला. आपल्या आई वडिलांना बंदीतून सोडवलं. महाराज उग्रसेनांना मथुरा दिली उग्रसेना. देवकी मातेने अवताराला आले होते तेव्हा भगवंत बघितले होते. आज 11 वर्ष 52 दिवस गोकुळात होते. 53वा दिवस होता आज. 11 वर्ष 53 दिवसानंतर त्यांनी भगवंताला बघितलं, आलिंगन दिलं. जणू काही आजच पत्रवती झाली. परमात्मा त्यांच्यासोबत थांबले. त्या ठिकाणी वारंवार जरासंध जो आहे कंसाचा सासरा, कंसाच्या 2 पत्न्या हस्ती आणि प्राप्ती, त्यांचा जो पिता आहे, माम्यांनी देवाला माफ केलं. त्या दोन्ही माम्या रडत होत्या ना, त्या देव मध्ये जाऊन त्यांचं डोकं पकडू लागलं. 2 महिला रडताना 3री बाई जाऊन डोकं चोडते ना, तो प्रकार. भगवंत रडू लागत होते. त्यांचं सांत्वन परमात्म्याने केलं. त्या म्हटलं, लाला आमचा राग नाही तुमच्यावरती, तुमच्या मामाची वर्तणूक चुकीची होती, घडलं ते ईश्वरी सत्याने घडलेलं आहे. पण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने 17 वेळा जरासंधाला जीवनदान दिलं, पण तो निर्लज्जम सदा सुखी होता, पुन्हा पुन्हा यायचा. भगवंताने 10 वर्ष, बघा देवाचं आयुष्य कसं आहे, 14 वर्ष मथुरा, 11 वर्ष 52 दिवस गोकुळ, 10 वर्ष उज्जैनला सांदीपनी ऋषींकडे विद्यार्जन केलं. सुदामा नावाचा मित्र तिथे मिळाला. देवाला सुद्धा गुरु करावा लागला, विद्या आत्मसात करावी लागली. मथुरेत वारंवार चढाई करायचा जरासंध. काल येऊन पाठीमागे लागला. म्हटले मथुरेचं आता नुकसान नको. बलराम दादाला खुणवलं. दोन्ही भावंड पळाले, रणातून पळाले. म्हणून देवाचं नाव पडलं रणछोड. रणछोड नाव होतं. परमात्मा मुचकुंदांच्या गुंफेत गेले आणि मुचकुंदान करवी कालयवनाचा नाश करून घेतला. तिथून बाहेर निघाले. मृषल नावाच्या पर्वतावर चालले. त्या पर्वताला जरासंधाने वेढा दिला. गवताचा पर्वत होता. त्याला वाटलं तर गवत पेटवायचं, बलराम कृष्ण जळतील, पण त्यांनी सूक्ष्मदेह धारण केला. अग्नीने वेढा दिल्यानंतर दोन्ही भावंड पुन्हा मथुरेला, पुन्हा उज्जैनला किंवा गोकुळाला, नंदगावाला आले नाहीत, ब्रजभूमीत नाही. सरळ निघाले, उड्डाण केलं आणि दरकोश मुक्काम करीत 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 आपल्या महाराष्ट्रात आले. आपल्या महाराष्ट्रामध्ये तापी तीरावरती सारंग नावाच्या धनुष्याचा सराव खंडव नावाच्या वनात त्यांनी केला. ऐराणी भाषा बोलणारे मायबाप तिथं नांदत होते. नंदाचा मुलगा आपल्यात येऊन राहतो म्हणून त्यांनी त्यांच्या राजधानीला नंद दरबार नाव दिलं आणि त्याचा अपभ्रंश होऊन गावाचं नाव पडलं नंदुरबार. आणि तापी तीरावर सारंग नावाच्या धनुष्याचा सराव भगवंतानं केला. तिथं गाव बसलं, गावाचं नाव पडलं सारंगखेडा. अश्वांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. मानभाव पंथाचं एकमुखी दत्ताचं मंदिर तिथं आहे. तिथून भगवंत पुढे निघाले, गुजरात राज्यात गेले. समुद्राच्या तीरी विश्वकर्म्याकरवी अभेद्य तटबंदी असलेली शुद्ध सोन्याची द्वारका नावाची नगरी तयार केली. त्या द्वारकेत भगवंत राहू लागले. मग तिथून निमंत्रण आपल्या नातेवाईकांना, आप्तके स्वकीयांना दिली की बाबा रे मी द्वारकेत आहे, कोणाला इथे येऊन नांदायचं असेल तर बघा. मग यादव गोळा करायला सुरुवात केली.
आणि हळूहळू ती वार्ता पसरली. द्वापार युगातलं, त्रेतायुगामध्ये लंका होती आणि द्वापार युगात द्वारका होती. रावणाची लंका जळाली, भगवान कृष्णाची द्वारका बुडाली. पण 750 पावणे 800 वर्ष झाली तरी महाराष्ट्रामध्ये आळंदी गावात माझ्या ज्ञानोबांच्या दारातलं सोन्याचं पिंपळ आजही डौलानं उभं आहे. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती घडली. आज लंका शिल्लक नाही, द्वारकाही शिल्लक नाही. आता ती वार्ता पसरली की बाबा असा एक राजा आहे, त्याची नगरी सोन्याची आहे आणि त्याचं लग्न झालेलं नाही, तो कुमार आहे. मग ती वार्ता आली आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्या जळगावच्या पुढे बुलढाणा, बुलढाण्याच्या पुढे अकोला, अकोल्याच्या पुढे अमरावती नावाचा जिल्हा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर नावाचं गाव त्या द्वापार युगात. त्या कौंडण्यपूर गावाला भीष्मक नावाचा राजा, तिथं शुद्धमती नावाची राणी. त्यांना 5 मुलं होती, रुक्मी, रुक्मरथ, रुक्मकेश, रुक्मबाहू, रुक्माली आणि एकच बहीण होती माता रुक्मिणी. त्या रुक्मिणी मातेचं लग्न ठरलं होतं अगोदरच शिशुपालासोबत, पण रुक्मिणी मातेला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. रुक्मिणी मातेने सुदेव नावाच्या ब्राह्मण देवाकडे पत्र लिहून दिलं. वायू योगाने ते ब्राह्मण देव द्वारकेला आले. कमी वेळ होता, पत्रिका वाटप झाली होती, लग्न ठरलं होतं, लग्नाची घरी तयारी चालली होती राजवाड्यात. आणि ते पत्र मिळाल्याबरोबर सुदेव ब्राह्मणाला रथात घेऊन भगवान परमात्मा यादव सैन्यासह बलराम दादासह विदर्भात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आले. इकडनं अंदाजित 300 किलोमीटर तरी येईल आपल्यापासून लांब. गुजरात पासून इकडे आले, मग इकडे पुढे गेले. अनेक दिवसाचा तो प्रवास होता. गेलेत. भीष्मक राजांनी त्यांना मानाचं निमंत्रण दिलं. रुक्मिणी मातेने असं लिहिलं होतं की मी हळदीच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करायला गावाच्या बाहेर येईल, तेवढी एक संधी आहे तुम्हाला माझं हरण करण्याची, हे लक्षात घ्या. जसं आता मोबाईलवरती मेसेज केला जातो त्या काळामध्ये तो प्रकार नव्हता. पत्र लिहिलं होतं, विश्वातलं पहिलं प्रेमपत्र होतं. मग काही लोकांना असं वाटतं देवनी करेल नाही. मग तू देव आहे का? आत्माराम तुकाराम भिडे. अरे देवानं केली ती लीला केली आहे, आपण करतो ते कर्म आहे. त्या देवानं 12 गाव अग्नी गिळलाय, त्याला अगरबत्तीचा चटका लावला थांबेल का? त्या देवाने कालियामा सर्पावरती शासन केलं. हरभऱ्याला फवारा मारताना याला साप दिसला, एवढाच होता. तो काय सांगे माहिती आहे? अरे गड्यात देवाची ना आपली बरोबरी होईल. आई देवाने केली ती लीला आहे. गेले भीष्मक राजाला सांगितलं मी तुमच्या मुलीचं लग्न सोहळा बघायला आलोय. पुंडरक, विदुर, शाल्व, जरासंध, शिशुपाल, दंत सगळे तळ टोकून होते. काही हालचाल केली कृष्णानं तर मुर्दा पळायचा. आणि जेव्हा ती जगत माता आलेली आहे कुलदेवते दर्शनाला, आतमध्ये गेल्या, जाताना लांबून देवाला बघितलं. किने देखा कन्हैया प्यारा. मध्ये जाऊन देवीला विनंती केली, जय जय राजकिशोरी मुखचंद्र चकोरी मया, कृष्ण हेच मला पती म्हणून मिळावे, नाही मिळाले तर मी देह त्याग करेन. बाहेर आल्या, देवानं वायू वेगानं द्वारकाला रथ हाकलायला लावला. स्वतःच्या रथात चढण्याऐवजी आई साहेबांसमोर देवानं हात पुढे केला. आई साहेबांना रथात घेतलं. वायू वेगानं पुढे निघाले. शस्त्र सावरायला, घोडे आवरायला, रथ जुंपायला. यांना वेळ गेला तोपर्यंत भगवंत लांब निघाले. पण ते सगळे आता हतबल झाले. बलराम दादाने यादव सैन्य आणलं होतं. जे पुढे निघाले त्यांचा मुर्दा पडला. पर्वताची प्रेतांची झाली. रक्ताची नदी त्या ठिकाणी वाहिली. अनेक जणांच्या आहुती पडल्या रुक्मिणी मातेच्या स्वयंवरासाठी. आणि त्या ठिकाणी नवरदेव तर रडायला लागला ना. हळदीच्याच दिवशी नवरी गायब झाली ना. तो दुःख व्याकुल झाला. मग त्या ठिकाणी त्याला जरासंधानं समज दिली. रुक्मिणी मातेचा भाऊ म्हटला चिंता करू नका, रुक्मिणीला परत आणेल. नाही आणलं तर मी विदर्भात येणार नाही. त्याने पाठलाग केला. भगवंतानं त्याला अडवलं. त्याचा सारथी मारला, त्याचे अश्व मारले. त्या रुक्मिणीला पकडला. त्याच्या डोक्याचे केस काढले देवाने. त्याच्या तोंडाला काळं लावलं. हातपाय बांधून रथाला बांधला आणि त्याच्या मानेवर तलवार चालवणार रुक्मिणी मातेने अडवलं. सांगितलं
स्वामी कसाही असेल तरी तो माझा भाऊ आहे, माझा पाठीराख आहे. ज्या आनंदाने मी तुमच्या रथात पाऊल ठेवलंय त्या आनंदाचं रूपांतर दुःखात करू नका, त्याला जीवनदान द्या. मग भगवंतानं रुक्मिणी मातेचं ऐकून त्यांना जीवनदान दिलं. पुन्हा तो विदर्भात गेला नाही. त्याने भोजकट नावाचं नगर तयार केलं, त्या नगरीत तो राहिला. रुक्मिणी माता बलराम दादा विदर्भ प्रांताच्या सैन्याचा नाश करून यादव सैन्यासह द्वारकेकडे निघाले. अनेक दिवसाचा प्रवास करून तो द्वारकेला पोहोचणार होते. द्वारकेच्या अलीकडे त्या काळात माधवपूर नावाचं गाव, आणि त्या माधवपूर गावामध्ये भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेचं मार्गशीर्ष महिना गोरज मुहूर्त पंचमीच्या दिवशी पाणी ग्रहण केलं. ही रुक्मिणी स्वयंवराची कथा संक्षिप्त स्वरूपाने मी तुमच्या समोर मांडली. पुन्हा मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाला अडचणी येत असतील तर रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक छोटासा ग्रंथ मिळतो, आणा, त्याची 108 पारायण करा, नक्की ती व्याधी तुमची दूर होईल. अशी रुक्मिणी स्वयंवराची एक आकर्षक लीला आहे. आपण ती आरस साकारलेमध्ये जागा द्या, दर्शन घेऊ आणि मग विरामकथेला घेऊ. सर्व वाट देऊन द्या. माई 5 सुवासिनीने जाल का तिकडे ओवाळायला, आरतीचं ताट घेऊ. पाच माता भगिनींनी ओवाळायचं. घूंघट में शर्मा
तुळशीला पाणी घालायचं आहे का महिना? आता 2 जण यायचं टोपी घालून, मामा म्हणून उभं राहायचंय तुम्हाला. चला अजय महाराज, उज्ज्वल महाराज. अंतरपाठ द्या ना, तुमचं उपर्ण द्यावं. सर्वांना स्वस्तिक काढ. हार आणलेत का? 2 मुलींकडे द्या ना. दीदी हार पकडून उभं राहायचं बेटा, 2 मुलींनी घ्या. पाणी कोण घालतंय तुळशीला? बसा बेटा, बसा बसा. वाटप करा, ते वाटणार आहे ते. बघा, वैकुंठवासी रामन चिंदू चौधरी व वैकुंठवासी माणिक चिंदू चौधरी यांच्या स्मरणार्थ ही सेवा चाललेली आहे. आपण रुक्मिणी स्वयंवरापर्यंत पोहोचलोय. इथं आहे का तुळशी? ठीक आहे. अंतरपाठ मामा ऐका ना, चेहरा दिसू नये म्हणून अंतरपाठ पकडतात. हा, शाबास. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवदं लीलाद्रिगिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरवोधरं ग्रामो नाम के गणपति कुर्यात् सदा मंगलं. वधूवर्यों शुभं भवतु. सावधानं रुक्मिणीदेवता शुभचिन्तनं. सावधान. मिन्न परस्परा परभूती मिन्न मिन्न ज्यांची कुडे देवे एकची होती ती या जन्म ज्यांच्या मुळे येथे ईश सदनी मंगल्य जे कुडे होई शंकरा प्रभु इति कुर्यात् सदा मंगलम. 16 विश्व पर्वत दे सावधान. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी
शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका श्रीप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णात पूर्ण जलिये समुद्र सरिता कुर्यात सदा मंगलम वधूवर्यो शुभम भवतु सावधान. लाडात वाढविले झोपेत थोपटिले अंगाई गीत म्हणून किती वेळा हसवले कारंग चारू आता स्वप्नातही पाहते जा सासरी मुली तू जडले अभंगनाथ जा सासरी मुली तू जडले अभंगनाथ वेडी आईची माया वेड लावी जीवाला सुखी ठेव देवराया या लाडकीला माझ्या पांडुरंग चरणी प्रार्थना हे करते जा सासरी मुली तो जडले अभंगनाथ भावाला दूर ठेवू नको ग बहिणीला परक मानू नको ग आठवण ठेवतो भावा बहिणीची भावाची लाडली साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मीची जोडी सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो आई बापाच्या आज्ञेत राहतो आठवण ठेवतो भावा बहिणीची भावाची लाडली साजली जन्मोजन्मीची जोडी साजली जन्मोजन्मी जन्मीची जोडी रुक्मिणी देवता शुभचिंतन सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा पवरा कवनासिम्या दे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा याशी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्या सदा मंगल रुक्मिणी देवता शिवचिंतन सावधान तो हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता चे दुरपाजरे वरिवरे दुर्वा सुराचे तुरे माझे चित्तविरे बदोर पुरे
शुभम भवतु सावधान 17 विश्वलग्न प्रवर्तते सावधान. कन्या बागडली परी करी माहेरची आठवण टाकाक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान दुडू दुडू धावयाची सोनुली ही अंगणी आज पित्याची हो माया तिच्या वसंडे नयनी माया पाजरली तिची डोळे पुसुनी पदरान टाकाक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान माय दुरोनी पहाते घाली तुळसीला पाणी आठविता बालपण अश्रू दाटले नयनी छोट्या भावासाठी कंठ तिचा आला हो दाटून टाकाक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान आज मंगलया दिनी डोई अक्षदा पडती बंधू बहिणीची माया तिजोला हो रडविती सुखी ठेव वधूवरा देवापासी मागण टाकाक्षदा प्रेमान शुभमंगल सावधान गहिवरला मुकाहुंदका डोळा वाहे पोर लाडकी लेक चालली दूर लाडकी लेक चालली दूर इकडे मथुरा तिकडे काशी सासुर जडले माहेराचे संसाराची गाणी गाता सुरात मिळवा सूर लाडकी लेक चालले दूर लाडकी लेक चालले आली लग्न घटी समीप नवरा हे वोनी या वाघरा गुह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतपटा ते धरा दुष्टा दुष्ट वधुवरान परता दोघे करावी उभी वाचा त्रिभौगल बलाटन करणे कुर्या सदा मंगल देवदा शुभचिंतन सावधान वराडी मंडळी शुभचिंतन सावधान अंतरपट काढून घ्या पूजन करायचं तर हार दे बड़ा दीदी हार दे बेटा
तदेव लग्नं श्रीनन्ददेव ताराबलं चन्द्रबलं ददेव विद्याबलं दैवबलं ददेव लक्ष्मीपतये स्मरामि लाभोस्तेषां जयोस्तेषां श्यामोर्श्याम जनार्दन शाबास सर्वांनी उभं राहायचं बघा या आनंदात आपणही सहभागी व्हायचं 2 मिनिटं पावले खेळूया सर्वांनी मात्र आरती नका लावू मग अजून 2 मिनिटं पावले खेळूया सर्वांनी त्या वधूवरांना पण मध्ये घ्या दादा मध्ये या तिकडे. सर्वांनी खेळाल मात्र या पोपनगरी गावात काय वाजत गाजत अरे सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत उपनगरी गावात या उपनगरी गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बासिंग लग्न देवाचं लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत दादा ऐका ना पुरुष मंडळी असं तर करा जागच्या जागी किमान असं करा पाय तरी मोकळे होतील सर्वांचे 2 मिनिटं. अगदी सर्वांनी हे बघा इथं लाजलात आणि उद्या जर दुसऱ्याच्या लग्नात नाचलात तर कमरेतून पाय जातील गड्या म्हणून 2 मिनिटं बघा देवाचा उत्सव आहे 2 मिनिटं राजा बिलकाची होती रुक्मिणी उपवर राजा भीमकाची रुक्मिणी उपवर येऊनी पत्रिका दिला देशोदेशावर येऊनी पत्रिका स्वदेशावर टाळ मृदंग हे किती हर्षाने वाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं